गौरीच्या आत्महत्या प्रकरणात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिकचं पथक आणि डॉक्टर दाखल झाले। चौकशीसाठी या पथकाने गर्जेंच्या निवासस्थानी पाहणी केली। डॉक्टर गौरी यांच्या आत्महत्येशी संबंधित गर्जेची कसून चौकशी करण्यात येते। गौरी पालवे आत्महत्ये प्रकरणामध्ये मोठा खुलासा झालेला आहे। आत्महत्येच्या आधी अनंत गर्जे आणि गौरीमध्ये वाद झाल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड झालं। कोस्टल रोडवरून परतल्यावर गौरीनं आत्महत्या केल्याचं दिसलं, असं गर्जेनं पोलिसांना सांगितलंय। डॉक्टर गौरीवर अनंत गर्जेंच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। अनंत गर्जेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे। गौरीच्या पार्थिवावर गौरीच्या वडिलांनी टाहो फोडला। तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय मिळवून द्या, अशी यावेळेस विनंती त्यांनी पोलिसांना केली। तसंच श्रीमंताला मुलगी देऊ नका, त्यांच्या नादी लागू नका, असं म्हणत गौरीच्या वडिलांनी पोलिसांसमोरच जोरदार टाहो फोडला। पपकेवर जाऊ नका, तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका, तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली। गौरी पालवेंच्या मृत्यू प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केला आहे। सिनियर पीआयच्या कॅबिनमध्ये एक माणूस त्यांचा आला आणि म्हणतो एक माणूस तुमचा द्या आणि सेटलमेंट करू, असा खळबळजनक आरोप दमानिया यांनी केला आहे। बीड जिल्ह्यात एकदा बदनामी झाल्यावर तो माणूस पिचला जातो। गहू बरोबर किडे देखील रगडले जातात। बीडच्या बदनामीवरून मंत्री पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या। बीडमधील अंबेजोगाई इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेला धनंजय मुंडेंनी दांडी मारली। बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे। पक्षातील काही नेते मुंडेंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। चेंबूरमधील वाशी नाका परिसरात काली मातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आले। मला मदर मेरीचे कपडे घाल म्हणून देवी माझ्या स्वप्नात आली होती, असा दावा मंदिरातील पुजाऱ्यानं केला। मात्र काली मातेच्या मूर्तीवर मदर मेरीचे कपडे पाहून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। पोलिसांनी पुजारी रमेशला आता बेड्या ठोकल्या आहेत। त्याला 2 दिवसांची न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। ठाण्यातील गांधीनगरमध्ये किरकोळ वादातून एका परप्रांतीय रिक्षाचालकानं राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली होती आणि शिवीगाळ केली होती। मनसेच्या दणक्यानंतर आता या मुजोर रिक्षाचालक शिवेंद्र यादवनं माफी मागितलेली आहे। माझ्याकडून चूक झाल्याची त्यानं कबुली दिली। कृपया करके माफ कर दो, माननीय हाथ जोड़ विनती करता हूँ, सारे कान उठक बैठक करता हूँ। मैं आज ना ऐसा पुणे मुंढवा जमीन प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या समितीसमोर आज शीतल तेजवानीच्या वकिलांना आपली बाजू मांडलेली आहे। या महत्त्वपूर्ण प्रकरणावर शासनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी देखील लवकरच समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडणार आहेत। राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंनी नाव न घेता सरपंच हत्येतील आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे। आज एका व्यक्तीची व्यासपीठावर उणीव भासते। काय चुकलं काय नाही चुकलं हे न्यायालय बघेल, असं म्हणत आरोपी वाल्मिक कराडची मुंडेंनी परळीतल्या भर सभेत आठवण काढली। नांदेडमध्ये अजित पवारांच्या सभेत एका व्यक्तीनं गोंधळ घातलाय। आरक्षण वर्गीकरणावर बोला, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। अजित पवारांची आज कंधारमध्ये सभा होती आणि यावेळेस घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे गोंधळ घालणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या भुसावळमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेपूर्वी गोंधळ झाला। मंत्री संजय सावकारेंची वाद झाल्यावर एका तरुणानं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला। सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याचं समोर आलं। पोलिसांनी या तरुणाला कार्यकर्त्याच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतलं। नवनीत राणांच्या काँग्रेस म्हणजे मुस्लिम या टीकेला आमदार नाना पटोलेंनी आता नवीन मुल्ला जास्त प्रार्थना करतो असं म्हणत टोला हाणला। हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्यानं लोकांना अन्न मिळत नाही, तसंच भाजप अज्ञानी असून त्यांनी हे धार्मिक राजकारण थांबवावं अशी टीकाही पटोलेंनी केली।
मालवणीतील भाजप आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून बोरिवलीमध्ये काँग्रेसनं भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। साटम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसनं पोलिसांकडे केलेली आहे। त्यांच्या वक्तव्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली। रेल्वे प्रवासात इलेक्ट्रिक किटलीचा वापर करून मॅगी तयार करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं। प्रवासामध्ये पदार्थ तयार करण्यास बंदी असतानाही ही कृती केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी रेल्वेनं महिलेवर कारवाई केली असून असा प्रकार न करण्याचा इशारा दिलेला आहे। याचे तात्पर्य म्हणजे मला इथे पण सुट्टी नाहीये, इथे पण चालूच आहे किचन। नेरूळ पोलिसांनी मनसे नेते अमित ठाकरे यांना नोटीस बजावल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। या घटनेचा निषेध करत मनसेनं ठाण्यामध्ये बॅनरबाजी केली। घोटाळे करणाऱ्यांना सोडलं जातं पण अमित ठाकरेंना नोटीस अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। ठाण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र वर्ध्यातील राड्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता। मात्र ठाण्यात शांततेत गौतमीचा कार्यक्रम पार पडला। यावेळेस गौतमीनं ट्रोलर्सला चांगलंच सुनावलंय। IPL मधील राजस्थान रॉयल्स संघाचे सामने पुण्यामध्ये होण्याची शक्यता आहे। राजस्थान रॉयल्स संघाकडून पुण्यातील स्टेडियम्सची चाचपणी करण्यात आली, तसंच व्यवस्थापनाकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संपर्क सुरू आहे। पुण्यातील गहुंजे येथील स्टेडियम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचं आहे। बारामतीच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आणि या उत्सवानिमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता।